मकर संक्रांती, आपली मकर संक्रांती जग प्रसिद्ध आहे, जगात साजरी होते. हे माहिती तुम्हाला? सांगतो आता तुम्हाला पूर्ण अर्थ सांगतो क्लिअर मकर संक्रांतीच्या, भारतात आणि जगातला सुद्धा. आधी मकर संक्रांती 14 जानेवारीला आपलं मंगळवारी आहे, हे लक्षात ठेव. 14 जानेवारी मकर संक्रांती म्हणजे काय? जेव्हा सूर्यदेव मकर राशीत भ्रमण करतात त्याला म्हणतात मकर संक्रांती. मकर राशी जेव्हा सूर्यदेव भ्रमण करतात त्याला मकर संक्रांती. या दिवशी सूर्यदेवांची उपासना केली जाते, त्यांचे आभार मानले जातात. सूर्यदेव आपल्या पृथ्वीसाठी, आपल्या जीवनासाठी किती आवश्यक आहे, त्यांच्या प्रकाश सूर्यदेव हे आपल्या सर्वांना माहीत आहे, सांगायची गरज नाही. संक्रांती ही वाघावर बसलेली आहे, ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे ती पाहत आहे. ती पिवळे वस्त्र धारण केले आहे, कुमारिका आहे संक्रांती, हातात गदा आहे आणि मोतीने ती सुशोभित झालेली आहे. संक्रांती देवी अशी तिची महिमा आहे. पूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी संक्रांती मनवली जाते. महाराष्ट्रात म्हणतात मकर संक्रांती, काही ठिकाणी म्हणतात उत्तरायण, दक्षिणेकडे गेले तुम्ही तामिळनाडू वगैरे कर्नाटक राज्याकडे ते म्हणतात पोंगल सण. आपण जसं बैलपोळा साजरा करतो ना तसं ते बैलपोळा साजरा करतात, बैलांना रंगवून वगैरे. म्हणजे त्यांच्या शेतीसाठी रब्बी हंगाम म्हणतो आपण, हिवाळ्याचा हंगाम म्हणजे रब्बी हंगाम. तर त्यांच्या शेतीसाठी जे उपयोगी आहेत त्यांचे ते आभार मानतात आणि त्या दिवशी ती गुळाची खीर करतात. आपण साखरेची करतो, ते पोंगलच्या दिवशी गुळाची खीर करतात. अमेरिका, भारत, श्रीलंका, कंबोडिया, युनायटेड किंगडम असे जवळजवळ 12 ते 13 देशांमध्ये मकर संक्रांती साजरी होते. मकर संक्रांती 12 ते 13 देशांमध्ये साजरी होते. शुभ दिवस मानला जातो. कुंभमेळा चालू आहे ना, तर कुंभमेळ्यात या दिवशी स्नान करणं मकर संक्रांतीच्या फार शुभ मानलं जातं. कुंभमेळ्यात स्नान करणं मकर संक्रांती शुभ मानलं जातं. आणि आपण महाराष्ट्रात गुजरातमध्ये मोठा पतंगोत्सव भरवला जातो, इंटरनॅशनल. म्हणजे दूरदूरचे लोक येतात, परदेशातले लोक येतात त्या पतंगोत्सवात भाग घ्यायला गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी. आणि महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देतात एकमेकांना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. म्हणजे लोक एकमेकांना भेटतात, आपले मित्र नातेवाईक, आणि त्यांच्यामध्ये नातं मजबूत होतं. हा खरा त्याच्या मागचा उद्देश आहे. लोक एकमेकांना भेटून त्यांचे नातं भावना मजबूत होतात. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणा माझ्याबरोबर. आणि तुमचं गोड गोड शेअर करा. ही माहिती गोड माहिती आहे ना, तर शेअर करा. आणि तुमचे एक गोड गोड सबस्क्राईब पण करा. करा गोड गोड सबस्क्राईब. शेवटी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जास्तीत जास्त शेअर करा. ही माहिती लोकांना सांगा किती महत्त्व आहे आपल्या संक्रांतीचे जागतिक स्तरावर. करा शेअर माहिती. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. करा शेअर.